नमस्कार. आपला गोवा संस्कृतीप्रिय आणि परंपराप्रिय असा प्रदेश. आपल्या ह्या गोव्यामध्ये अनेक लोकोत्सव जे आहेत किंवा लोकनाट्य प्रकार जे आहेत ते सादर केले जातात. परंतु ह्याचं संशोधन जे आहे ते आजपर्यंत अपवादात्मकच झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि अशाच ह्या प्रदेशामध्ये एक दोन महत्त्वाचे जे प्रकार आहेत ते म्हणजे पारंपरिक नाट्य कालो आणि लोकनाट्य प्रकार जो गावडा जागर आहे ह्याविषयी संशोधन करणारं एक व्यक्तिमत्व आपल्यामध्ये उपस्थित आहेत. खास माणसांशी खास चर्चा या कार्यक्रमाअंतर्गत आपल्यामध्ये साईश देशपांडे उपस्थित आहेत. साईश देशपांडे सर जे आहेत ते एक नाट्य कलाकार आहेत, नाट्य दिग्दर्शक आहेत, त्याचबरोबर संगीताची जाण असलेले व्यक्तिमत्व आहे. आणि जागर आणि काला हे जे विषय आहेत ह्या विषयावर त्यांनी संशोधन केलेलं आहे. सो एकंदरीतच नेमके हे विषय काय आहेत हे त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया. साईश सर, या कार्यक्रमामध्ये मी तुमचं स्वागत करतोय. नमस्कार, धन्यवाद. पारंपरिक नाट्य कालो आणि जागर एकंदरीतच काय नेमका विषय आहे हा? मुळात आपल्या गोव्यात मंचावर सादर करणाऱ्या कला आणि लोकांमध्ये सादर करणाऱ्या कला, ज्याला आपण परफॉर्मिंग आर्ट म्हणूया, सादर होणाऱ्या या खूप आहेत. वेगवेगळ्या प्रकारे सादर होतात आणि त्याची व्याप्ती खूप आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला वेगळ्या प्रकारचं संगीत मिळतंच, बरोबर, नाट्यमयता मिळते आणि अर्थातच नृत्य प्रकारही आहेत. आता गोव्यात विशेष करून आपल्या अंत्रुज महाल ज्याला आपण म्हणतो, म्हणजे मी स्वतः तिसवाडी आणि फोंडा या तालुक्यांपर्यंत सीमित केला आहे माझा अभ्यास. त्याच्यामध्ये दोन मुख्य प्रकार आहेत नाटकाचे, कारण मी नाट्य विद्यार्थी. बरोबर. एक म्हणजे पारंपरिक प्रकार आपला कालो आणि दुसरा लोकनाट्य प्रकार गावडा जागर. हे दोन नाटकाशी निगडीत प्रकार आहेत. पूर्णपणे नाटक या सदरात ते मोडू शकतात, तेही येतात. बाकी जे परफॉर्मिंग आर्ट आहेत त्याच्यामध्ये कधी कधी नृत्य जास्त असतं, कधी संगीत जास्त असतं. पण हे जे प्रकार आहेत याच्यामध्ये संवादरूपी संगीत असल्यामुळे नाट्य प्रकारात ते येतात. सो हे दोन आयडेंटिफाय केले मी. म्हणजे आता काय, आपण परफॉर्मिंग आर्टमध्ये, गोमंतकीय परफॉर्मिंग आर्टमध्ये नृत्य प्रकार, मग गायन प्रकार यांच्या व्यतिरिक्त आपण घेतोय ते नाट्य प्रकार. म्हणून मी दोन हे निवडले. तर रणमाले पण आहे, पण मी तो निवडला नाही. मी कालो आणि गावडा जागर हे दोन प्रकार आमच्या आशिकुशिक म्हणतो आम्ही, आमच्या ह्या तालुक्यामध्ये जे मला बघता येईल याचा मी अभ्यास पूर्वीपासून करत आलो आहे, असे दोन प्रकार घेतले. एक आहे पारंपरिक आणि एक लोकनाट्य प्रकार. पण नाटकच मुख्य, पण मी नाटकाचा विद्यार्थी. बरं सर, मला एक सांगा की आपल्या कोकणामध्ये जत्रा नावाचा एक कॉन्सेप्ट आहे आणि गोव्यामध्ये कालो म्हटलं जातं. हे वेगवेगळे प्रकार आहेत का की हे एक समानच त्याला कॉन्सेप्ट जोडला जातो? आपल्या जनमानसामध्ये काही शब्दांचे अर्थ वेगळे असतात आणि काही शब्दांचा आपण वापर वेगळ्या पद्धतीने करतो. आता जात्रा जो प्रकार आहे तो वार्षिक देवळाची जात्रा, बरोबर, म्हणजे वर्धापन दिन असतो त्या देवळाचा आणि त्या निमित्ताने तिथे वेगवेगळे प्रकार होतात. म्हणजे त्याच्यामध्ये कदाचित कीर्तन होईल, मग काही ठिकाणी ललित वगैरे होईल, काही ठिकाणी नाटक होईल, काही ठिकाणी शंकासूर येणार, शंकासूर कालो. मग गोव्यामध्ये त्या प्रकारात गवळण कालो पण येतो, नंतर गोपाळ काला पण होतो. गोपाळ काला म्हणजे आमचा देवळातला गोपाळ काला, गोकुळ अष्टमीचा गोपाळ काला नव्हे. तर ज्यावेळी आपण शब्द वापरतो त्यावेळी या सगळ्याला मिळून आपण काला म्हणतो. आमच्या गावचं आज कालो म्हणजे किती की पूर्ण जत्रोत्सव तो, बरोबर, कालोत्सव. कोकणामध्ये जत्रा हे याच अनुषंगाने वापरतात शब्द आणि ज्याच्यामध्ये कालोचा प्रकार होतो ती जत्रा म्हणून त्याला पण कालो म्हणायचो. ओके. पण जर
नाट्य प्रकाराबद्दल आपण बोलायचं झालं तर कालो म्हणजे तोच जो रात्री होतो, ज्याला उत्तर गोव्यामध्ये कदाचित प्युअर कालो म्हणतात, कोण दशावतारी कालो म्हणतात, मध्य याच्यामध्ये कालो म्हणतात, दक्षिणेकडे गोव्यात रातकालो म्हणतात, शंकासूर कालो म्हणतात. पण हा मधला प्रकार आहे नाटकांचा, त्याच्यावर अभ्यास आहे. ओके. कालो जत्रेला पूर्ण जत्रा ज्याच्यामध्ये होते, कारण आपल्या कोकणात आणि गोव्यामध्ये सुद्धा काय परंपरा आहे की पूजनाचा एक भाग म्हणून नाटक येतं. बरोबर. खूप खूप सुंदर संकल्पना आहे. म्हणजे मी देवासमोर किंवा देवीसमोर माझी सेवा देतोय नाटकाद्वारे, अभिनयाद्वारे. म्हणून जो कालो प्रकार आहे नाटकाचा तो ॲज अ पार्ट ऑफ पूजन. ओके. सो तो मधला प्रकार आहे तो मी त्याच्यावर अभ्यास केला. पण पूर्णपणे त्याला कालोत्सव म्हणतात. बरोबर. म्हणजे तुमचा शंकासूर कालो, मग गोपाळ काला, सकाळचा नंतर दुपारचा गवळण काला, ह्या सगळ्यांचं मिळून तो कालो होतो तो. बरं. हाच विषय निवडावा असं का वाटलं तुम्हाला? खरं म्हणजे मी या फील्डमध्ये आलो ते एक तबला विद्यार्थी म्हणून. पंडित प्रभाकरचारी माझे गुरु. आम्ही पंडित राहायचो आणि कला अकादमी त्यावेळी पंडित होती. बरोबर. आमच्या घराजवळच. तर तिथे काय झालं, एकदा मोठा लोकोत्सव झाला पहिल्यांदाच बाहेर, जुन्या कला अकादमीच्या बाहेर. म्हणजे विनायक खेडेकर आहेत, त्यांनीच तो घडून आणला होता. त्यावेळी चारी मास्तर काय म्हणाले की संध्याकाळी तू इथे तिथे, कारण त्या ग्राउंडवर आम्ही खेळायचो, कला अकादमीच्या बाजूला जो ग्राउंड होतो. ते म्हणाले की आपण हा बघूया, ये तुला वेगळे ताल शिकवतो. कारण युजली त्यावेळी असं नव्हतं ना की आम्ही गावामध्ये जायचं आणि बघायचं, असा प्रकार नव्हता, कारण कम्युनिकेशन पण तेवढं नव्हतं. तर त्यावेळी फर्स्ट टाईम हे जे प्रकार आहेत, लोकनृत्य किंवा लोकगीत, मग गोफ वगैरे, याचे रिदम पॅटर्न्स तिथे मला आधी कळले. मग चारी मास्तरांनी खूप एक्सप्लेन केलं. हा झाला एक भाग. त्यानंतर काय झालं की मी नाट्य विद्यालयात विद्यार्थी असताना आमचे वसंत जोसलकर म्हणून सर होते. त्यांनी ना प्रत्येक विद्यार्थ्यांना काही ना काहीतरी प्रोजेक्ट दिले होते. म्हणजे काहींना पेंटिंग अभ्यास करा आणि असाइनमेंट द्या, काहींनी क्लासिकल संगीत हे करा, कारण ते म्हणायचे की नाटकाव्यतिरिक्त या गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजेत. ओके. तर त्याचवेळी मरुसे सागर तक म्हणून एक मोठा उत्सव इथे झाला होता पंडित. म्हणजे जिमखान्यामध्ये ते कार्यक्रम असायचे आणि मग शोभायात्रा वगैरे व्हायची. 1988 त्यावेळीची गोष्ट. तर ते म्हणाले तू असाइनमेंट याच्यावर कर, मरुसे सागर तक मधले लोककला प्रकार, आणि असाइनमेंट तो करून व्यवस्थित लिहायला पाहिजे. मग त्यावेळी प्रश्न विचारायची सवय झाली. ते करता करता असं कळलं की हे व्हायब्रंट आहे. म्हणजे भारतभरातलं, म्हणजे त्यांनी पश्चिम याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं होतं, पण इतर फॉर्म्स पण आले होते. ह्याचा रिदम पॅटर्न वेगळा आहे, याची नाटकीयता वेगळी आहे, याच्यात आपण जे शिकतो त्याच्यापेक्षा वेगळ्या प्रकारे कम्युनिकेशन होतं. हे तिथे ती आवड निर्माण झाली. परत तो असाइनमेंट केला. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे प्राध्यापक कमलाकर सोनटक्के यांच्याबरोबर काम करायला मिळालं नेहरू सेंटरला. तिथे कार्यक्रम अधिकारी होतो. त्यावेळी पुणे फेस्टिवल जे अजूनही होतं त्याचं ओपनिंग क्लोजिंग याचे डिझाईन करायला मिळाले. नॅशनल गेम्सचं ओपनिंगच्या वेळी शोभायात्राचे त्याच्यावर अभ्यास करायला मिळाला. त्यावेळी प्रश्न विचारणं, बघणं आणि शोधकाम करणं याची आवड निर्माण झाली. आणि मग असं कळलं की आपण खूप लिमिटेड म्हणजे विचार करतो एकूणच नाटकाबद्दल. नाटक म्हणजे हेच नाही आहे. नाटक म्हणजे आपण काही बांधील संहिता घेऊन त्याचं सादरीकरण म्हणजे नाटक नाही. नाटक हे कम्युनिकेशन आहे शेवटी, आणि ते लोकस्तरावर खूप खूप प्रभावीप्रमाणे होतं. आणि ते केवळ संवादात नाही, गाण्यामध्ये पण असतं, नृत्यामध्ये पण असतं. तेव्हापासून या बाबतीत अभ्यास करायचं ते सुरू झालं. आता कट टू हा विषय जो आहे तो काय झालं की 2006-2007च्या दरम्यान आम्ही, म्हणजे विनायक खेडेकरांनी मला एक चान्स दिला की आम्ही नमन रेकॉर्ड करायचे. गोव्यामधल्या सगळ्या प्रकारामधले नमन. त्यावेळी जाणवलं की काल्यातलं नमन, गावडा जागरामधलं नमन हे खूप वेगळं आहे आणि खूप इंट्रिकेट आहे. म्हणजे मी सरप्राईज झालो की लोककलाकार किंवा आम्ही ज्यांना म्हणतो की जे वर्षातनं एकदा वगैरे करतात,
त्यांना हे एवढं जमतं कसं? कारण स्वर ताल याच्यात विविधता होती, याच्यात एवढा पटकन ते बदलायचे. तिथून मग म्हटलं याच्यावर अभ्यास सुरू करूया. सो अभ्यास सुरू झाला नमनावर. त्यानंतर मग 2015 नंतर याच प्रोजेक्टवर डॉक्युमेंटेशन वगैरे सुरू असताना आकाशवाणीतर्फे दायज लोकनाटकाचे ही एक सिरियल करायची संधी मिळाली. मी आकाशवाणीचा कर्मचारी. तर ते करताना मग स्पेसिफिकली, कारण आमचं ऑडिओ माध्यम, तर तो प्रकार काय आहे, त्याच्याबद्दल इंटरव्ह्यूज, त्याच्याबद्दल अकॅडमिशियन्सचे विचार आणि त्याचं संगीत, हे डॉक्युमेंटेशन करून ते तसं का, कुठून आलं, त्याचं कम्युनिकेशन व्हॅल्यू काय, हे सगळं तिथनं सुरू झालं. आणि त्याच वेळी 2016 मी रजिस्टर केलं PhD साठी हाच विषय. पण तो लिमिटेड करावा लागला कारण खूप मोठा विषय आहे. सर, तुमच्या संशोधनाचं नावच आहे पारंपरिक नाट्यप्रकार काला आणि लोकनाट्य जागर. एकंदरीतच ह्या दोन्ही ज्या संकल्पना आहेत किंवा हे दोन्ही जे प्रकार आहेत, काय नेमकी परंपरा आहे किंवा कोणता इतिहास आहे ह्या दोन्ही प्रकारांना? आणि आपण असं म्हणतो की गावडा जागर म्हटल्याबरोबर विशिष्ट एक प्रकारची जमातच आपल्या डोळ्यापुढे येते. सो तीच जमात जी आहे, गावडा जमात जी आहे, तीच हा जागर सादर करते की इतरही काही भाग आहेत त्यांच्या माध्यमातून हा जागर सादर केला जातो? जागरच्या प्रकाराकडे आधी ते जरासं आपण चर्चा करूया. जागर म्हणजे जागृती. होय. तो जागर कशाला असतो की आपल्या कम्युनिटीसाठी तिथल्या लोकल देवतांना खुश करणं, त्यांची पूजा करणं आणि त्यांना सांगणं की बाबा आमच्या सगळ्या या वाड्याला किंवा कम्युनिटीला आनंदी ठेव वर्षभर, पुन्हा पुढच्या वर्षी आम्ही जागर करू तुझ्यासाठी, पूजनाचा भाग. तुमचा दुसरा प्रश्न, जागर आणि पारंपरिक नाटक कालो. आपल्याकडे पारंपरिक नाटकं तियात्र पण आहे, संगीत नाटक महाराष्ट्राची पारंपरिक नाट्य प्रकार आहे. पण काय की विधिनाट्य जे आहे तिथूनच हे सगळे निर्माण होतात. त्याच्यामधनंच लोकनाट्य होतं, ज्याला रिच्युअलिस्टिक थिएटर म्हणणं, फोक थिएटर म्हणूया. आणि याचाच नंतर कुठेतरी ट्रान्सफॉर्मेशन होऊन निर्माण झालेलं आहे ते पारंपरिक नाट्य प्रकार. ते याच्यातले एलिमेंट्स घेऊन, याच्यातली बीज घटकं घेऊन रिच्युअलिस्टिक फॉर्म्सची. शेवटी काय आहे, ज्याच्याबद्दल आपल्याला माहीतच नाही ती पंचमहाभूतं, त्यांना आनंदी ठेवणं, आम्हाला त्रास देऊ नका असं म्हणणं, इथे रिच्युअल्स सुरू झाले. त्याच्यातनं मग नाटकीयता वाढली. त्यात मग करणारा बघणारा ह्या संकल्पना आल्या. हळूहळू ट्रान्सफॉर्म होत मग गावातल्या लोकांनी एकत्रित येऊन एक प्रकार करायचा. त्याच्यामध्ये मग एलिमेंट्स याच्यातले घ्यायचे उपलब्ध फोक थिएटरमधले. असं करत करत पारंपरिक नाट्य प्रकारांचा जन्म झाला आहे. सो उगम एकच आहे, रिच्युअलिस्टिक थिएटर. आता आपला जो गोव्यात रिच्युअलिस्टिक थिएटर जे आपण म्हणू तो गावडा जागरच आहे. गावडा कम्युनिटी ही तशी मूळ रहिवासी, त्यांनी म्हणजे त्यांच्या समुदायासाठी म्हणा किंवा शेती वगैरे ते करायचे, ते झाल्यानंतर धन्यवाद देणं निसर्गाला, निसर्गपूजक ते, त्याच्यासाठी म्हणून हे एक मनोरंजन, त्यांच्या दृष्टीने मनोरंजन नाही आहे, एक रिच्युअल आहे. पण देवाला, देवत्वाला, त्यासाठी हे सुरू झाले प्रकार. जागर हा प्रकार, त्याला आपण नंतर आपण म्हणूया त्याला, त्यांचं ते ओरिजिनल आहे, खूप वर्षाची परंपरा आहे. कारण काय होतं की कम्युनिटी बेस्ड असल्यामुळे त्यांच्यापुरतंच ते पूर्वीपासून राहिलेलं आहे. आता आपल्याला त्याचा अवेअरनेस झाला. आता आपण जाऊन बघायला लागलो. आता ते लोक पण शहरामध्ये येऊन करायला लागले, त्यामुळे अवेअरनेस झाला. पण ते खूप पूर्वीपासून आहे. म्हणजे त्याचा इतिहास असा एक्झॅक्ट मिळत नाही, पण ती कम्युनिटी आहे तेव्हापासून आहे ते. पण अंदाजे साधारण कुठल्या शतकापर्यंत आपण त्यांचा संदर्भ लावू शकतो असं वाटतं? आता पेरणी जागर जो एक प्रकार आहे, बरोबर, त्यांच्याबद्दल उल्लेख मिळतात. आणि ते सुद्धा कधी कृष्ण वर्शिप थिएटर वगैरे हे सगळं वेगळे प्रकार परत वाढत जातील. म्हणजे कृष्ण भक्ती नाटकाद्वारे हा प्रकार पण म्हणजे इसवी सन सुरू व्हायच्या आधीपासून होता गोव्यात. त्याला परत ते ट्रेडिंग वगैरेचे पार्श्वभूमी आहे. पण त्यामध्ये जे पेरणी जागर जो प्रकार व्हायचा त्याच्यामध्ये सुद्धा या गोष्टी आहेत, त्याच्याही आधीपासून हे आहे.
आता लोक म्हणतील की याच्यामध्ये कदाचित सिमिलॅरिटी आहे, कदाचित यांचं त्यांच्यावर नाही, तसं नाही आहेत. कारण हे जे वाडे आहेत ना, जिथे गावडा जागर व्हायचा पूर्वी, ते तसे जास्त जोडलेले नव्हते. त्यामुळे यांचं बघून त्यांनी केलं किंवा देवळातल्या परंपरा बघून केलं किंवा पेरणी लोकांचं हे करून यालाही काही आधार मिळत नाही तसा. त्यामुळे ते आपल्या समुदायासाठी पूर्वीपासून करायचेच. सो याला मी तर म्हणेन की इसवी सन पूर्व त्याचं ते हे पाळामुळं त्याची जातात, म्हणजे त्यात काही वादच नाही. तसंच त्याच पॅरलल आपल्याला पेरणी जागरचा पण उल्लेख मिळतो. म्हणजे पेरणी ही जी कम्युनिटी होती ते पण देवत्वाला खुश करण्यासाठी नाट्यमय प्रसंगांचा हे करून, म्हणजे पौराणिक असतील किंवा काय ते सादर करायचे. तर पेरणी जागर हा वेगळा प्रकार आहे, पण दे आर व्हेरी सिमिलर इन कम्युनिकेशन. त्याच्या अंतर्गत अजून मला वाटतं ख्रिस्ती लोक हे ख्रिश्चन धर्म आल्यानंतर 15व्या शतकानंतर ख्रिश्चन जागोर झाला. म्हणजे जो समुदाय जागर करायचा ते त्यांचं धर्मांतर झाल्यानंतर त्यांची संस्कृती बदलली नाही, धर्म बदलला. त्यांनी जागर सुरूच ठेवलं. त्याला आपण आता ख्रिश्चन जागर आपल्याला समजावं म्हणून म्हणतोय. बाकी तो जागरच आहे, गावड्यांचा जागरच आहे. आणि ती पद्धतच ती आहे. थोडे कॅरेक्टर्स किंवा थोडी जी शैली आहे त्यात त्यांनी थोडा बदल केला. गाण्यांच्या प्रकारांमध्ये वगैरे थोडासा बदल झाला, पण शेवटी त्या समुदायाने दिलेल्या निसर्गाला धन्यवाद म्हटलेलंच आहे ते त्या प्रकारामधून. मग ख्रिश्चन जागर ते नंतर आले, ते 15व्या शतकानंतर आपण म्हणू शकतो त्याला. म्हणजे त्याला क्लासिफाय नंतर आपण करू शकतो. मुळात इथल्या लोकांचं, इथले जे स्थानिक रहिवासी आहेत त्यावेळेस, त्यांचं एक्सप्रेशन आहे, ते त्यांची अभिव्यक्ती आहे ती त्यांच्या पद्धतीची. सर, आपल्याला हे जे प्रकार आहेत ते गोव्यातच आढळतात की अशा प्रकारचं साम्य इतर ठिकाणीही आढळतं? हा पहिला प्रश्न. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हे जे उत्सव जे साजरे केले जातात, एकंदरीतच काला म्हणूया किंवा गावडा जागर म्हणूया, संगीताचं कोणतं असं स्वरूप आहे याच्यामध्ये? पहिला प्रश्न म्हणजे या प्रकार साम्य आढळतं का इतर ठिकाणी? जिथे जिथे वस्ती आहे तिथे तिथे माणसाला पूर्वीपासून काहीतरी सांगायचं आहे. बरोबर. तो ते नृत्यातनं सांगेल किंवा चित्रातनं सांगेल किंवा स्वरातनं सांगेल. या सगळ्यांचा मिलाफ कुठे ना कुठेतरी होत आलेला आहे, ज्याला आपण नाटक असं क्लासिफाय आता केलेलं आहे. पूर्ण भारतात, मी पॅन इंडिया म्हणतो, नेपाळ ते श्रीलंका, एवढे प्रकार आहेत विधिनाट्याचेच. मी लोकनाट्य किंवा पारंपरिक नाटकाकडे येतच नाही अजून. बरोबर. विधी नाटकाचेच एवढे प्रकार आहेत की तुम्ही त्याचा अभ्यास करू नाही शकत, कारण प्रत्येकाने काहीतरी सांगायचा प्रयत्न केला आहे. आणि हे मूळ आहे, आणि हे आपण बघून अनुभवायचं असतं, मनोरंजन करून घेण्यासाठी नाही आहे. सो अशा प्रकारचे जे म्हणजे विधिनाट्य आहेत ना, ती पूर्ण भारतात आपल्याला सापडतात. आता या समयी त्यांचं स्वरूप बदललेलं आहे, कारण कम्युनिकेशन वाढलं. एवढंच. म्हणजे आता जे आपल्याला दिसतं त्याच्यावरनं आपण केवळ अंदाज बांधू शकतो की त्यावेळी ते कसं असावं. थोडक्यात ते मॉडर्न होऊन इथे आलेलं आहे. ते अपरिहार्य आहे. बरोबर. पण ते होतंय, ते घडतंय. म्हणूनच याच्यातलं संगीत, याच्यावर स्ट्रेस करायचा मी विचार केला. का सांगतो? जेव्हा जेव्हा एखादी कम्युनिटी किंवा एखादी परंपरा एका प्रकारे आपली शैली मांडते, त्यावेळी त्यांना जे चालत आलेलं आहे, जे त्यांनी बघितलेलं आहे, काहींनी त्यांच्या सिनियर्सकडून किंवा काहींनी त्यांच्या वडिलांकडून, ते फॉलो करायची एक पद्धत असते. त्यामुळे ती शैली तिथे ठरते. बरोबर. पण नंतर गेल्या 60-70 वर्षात असं काही झालेलं आहे की 2000 वर्षामध्ये जेवढे बदल झाले नसतील तेवढे व्हायला लागले प्रत्येक प्रकारामध्ये. आपल्या जेवणामध्ये पण, आपण राहतो त्याच्यामध्ये पण, आपल्या कुटुंब पद्धतीमध्ये पण याचा प्रभाव लोककलांवर, आपल्या परफॉर्मिंग आर्टवर होणं साहजिक. आपण त्याला थांबवू नाही शकत.
ह्या परिणामामध्ये सगळ्यात जास्त ज्याच्यावर इफेक्ट झाला ते म्हणजे संगीत. कारण नवीन जी पिढी येते, नवीन जे कलाकार येतात, त्यांच्या पुढे कंपॅरिझनला खूप वेगळे प्रकार पण दिसायला लागले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिल्म संगीत, त्याच्या आधी भावगीतं, त्याच्या आपल्याला मिळतात नाट्यगीतं. ह्यांचं कुठेतरी आवडलं म्हणून ते इनकॉर्पोरेट करावं हे प्रकार सुरू झाले. त्यामुळे मूळ जे मेलडी पॅटर्न्स त्याला म्हणूया ते तसेच्या तसे राहतीलच असं काय सांगता येत नाही. म्हणून याच्यातलं संगीत जे याचं मेन आहे, कारण संवादाच्याही आधी संगीत आहे आपल्या परंपरांमध्ये. ते मग शेवटी जे आहे, जे दिसतंय तेवढं तरी डॉक्युमेंट करावं म्हणून मी तो संगीताचा भाग घेतला. आणि मला जर असं संगीताची आवड आहे पूर्वीपासून, म्हणजे नाटकामध्ये सुद्धा मी इव्हन डायरेक्ट करताना जरा संगीताचा पण विचार करतो. म्हणून मी ह्या दोन प्रकारांचं संगीत हे महत्त्वाचं ठरलं. कारण माझे जे फील्डमधले गुरु आहेत विनायक खेडेकर, ते पण म्हणाले की जर यांचं संगीत टिकलं तर तो फॉर्म टिकेल. संगीत म्हणजे केवळ वादन पद्धती नव्हे, गायन पद्धती पण, म्हणजे केवळ स्वर नव्हे, स्वर मांडण्याची पद्धत, रांगडेपणा ही स्पेशालिटी आहे, व्याकरण ही स्पेशालिटी नव्हे. तर या दृष्टीने पण त्याचं डॉक्युमेंट करणं गरजेचं होतं. आणि मग 2006 नंतर मी त्याप्रमाणे मग विचार करत गेलो. म्हणजे छोटासा त्यावेळी आमचा एक रेकॉर्डर वगैरे असायचा, कुठे कार्यक्रमात जस्ट रेकॉर्ड करायचा, कुठे गावामध्ये जाऊन ज्या ठिकाणी ते होणार आहे, अर्थात डेझिग्नेटेड स्पेस असा शब्द मी वापरेन, असं कुठे मंचावर सादर करताना नाही, तिथे जाऊन मी ती गाणी रेकॉर्ड करायचो. हे सुरू झालं नमनपासून खरं म्हणजे. आणि मग ते कळलं की अरे हे फार कठीण आहे आणि हे तसं राहणार नाही. आणि काही घटना पण अशा घडल्या, काही गोष्टी अशा झाल्या की 3-4 वर्षानंतर मी ज्यावेळी पुन्हा गेलो विचारायला, त्यावेळी ते म्हणाले की आता आठवत नाही खूपशा गोष्टी वगैरे. हे जरा म्हणजे अर्जन्सी त्यावेळी जाणवली मला. त्यामुळे मग नंतर मग त्यांना आयडेंटिफाय केले सरांनी, खेडेकर सरांनी. मग कांता गावडे आहेत त्याच्यामध्ये, पंडित उल्हास वेलिंगकर आहेत, त्यांनी पण आयडेंटिफाय केले काल्यातले प्रकार, कांता गावडेने गावडा जागरातले प्रकार ऑडिओ वाईज म्हणजे गाण्यांचे. आणि मग ते आम्ही लिमिटेड ज्यांच्यावरनं हा प्रकार ओळखता येईल अशी निवडक काही गाणी घेतली, त्याला मी मेलडीज म्हणेन. आणि त्यांचं मग डॉक्युमेंटेशन करायचं ठरलं. म्हणजे हे करून ठेवूया बाबा, याच्यानंतर वेगळी गाणी कदाचित येतील, ते येणारच, पण ही मूळ अशी होती या 2000मध्ये, 2010च्या आधी. हे मग आता कसं ठेवायचं, ऑडिओ तर माझ्याकडे आहेच, मग ते हिंदुस्थानी नोटेशन पद्धतीमध्ये लिपिबद्ध करणं हे करून ठेवलं. मग म्हणजे कोण जर संगीत अभ्यासक जर त्याला जर पाहिजे रेफरन्स, तर तो वाचू शकेल. आणि मेलडी ती राहील, सध्या तरी राहील, अशी ती बदलणार हे आपल्याला माहीतच आहे. पण या प्रचंड बदलल्यानंतर काय असावी असा फक्त एक अंदाज बांधण्यापेक्षा असं होतं. आता ते बदललेलं आहे. यासाठी हा म्युझिक हा कंपोनंट घेतला, कारण फार महत्त्वाचं आहे म्युझिक, त्याच्यातलं विशेष आहे. त्याच्यावर पण आपण बोलू शकतो नंतर. बरं सर, शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत तुम्ही हा संशोधन जे आहे ह्या विषयावरचं केलेलं आहे. एकंदरीतच हे संशोधन करताना तुम्ही कोणत्या आव्हानांना सामोरं गेला, कोणती आव्हानं आणि कोणती शोधस्थळं जी आहेत ती वापरली तुम्ही, आणि एकंदरीतचा हा जो प्रवास होता संशोधनाचा तो कशा प्रकारचा होता, काय अनुभव आहे तुमचा याविषयी? मुळात कोणतंही संशोधन करताना त्याच्यावर उपलब्ध साहित्य शोधावं लागतं. बरोबर. पूर्ण वाचावं लागतं, काय घडलं आहे याच्या आधी या विषयात, त्यानंतर त्याच्यामध्ये काय आपल्याला मांडायचं आहे हे आपण ठरवतो, कोणताही संशोधक ठरवतो. मुळात याच्यावर काही झालेलंच नाही आहे लिखित स्वरूपात. म्हणजे गावडा जागर आणि कालो यांचं संगीत असं आपण शोधायला गेलो तर 4 का 5 पुस्तकं आहेत फक्त. त्यामध्ये उल्लेख आहे की असं असं होतं, असं असं होतं, असं असं व्हायला पाहिजे वगैरे. काय होतं आणि ते का होतं याच्यावर पुस्तकं मला तरी सापडली नाही. त्यामुळे रेफरिंग टू लिटरेचर हा भाग जरासा पाठी पडला.
युनिव्हर्सिटीमध्ये मला हे त्यांना पटवून द्यावं लागलं की असं साहित्य उपलब्ध नसल्यामुळे मला वेगळ्या प्रकारचे क्वेश्चनर तयार करावे लागणार आहेत. प्रत्येक कलाकाराला तो परफॉर्मर आहे का अभ्यासक आहे आणि का तो म्युझिशियन आहे याच्या दृष्टीने मला प्रश्न वेगवेगळे तयार करावे लागले. स्टॅटिस्टिक्सप्रमाणे एक प्रश्न सगळ्यांना विचारून त्याच्यातनं येस नो काढता येत नाही. कारण जिवंत कला असल्यामुळे प्रत्येक कलाकार आपली अभिव्यक्ती त्यात जोडत असतो, जे महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे म्हणूनच ती ओघवती कला आहे. सो आता प्रॉब्लेम्स असे असतात की त्या कलाकाराला त्या काय म्हणूया उपासकाला, हा शब्द चांगला आहे, प्रश्न विचारून त्या प्रकारातले म्हणजे गावडा जागरामधले जवळजवळ 12-13 कलाकार परफॉर्मर्स त्यांना प्रश्न विचारले, एक 4 अभ्यासकांना विचारला आणि ओव्हरऑल थिएटर म्युझिकवाल्यांना पण विचारलं की हे काय आहे, तुम्ही अलिप्त राहून सांगा मला, हे काय आहे, काय घडतंय, काय वाटतं तुम्हाला, तुमचे इम्प्रेशन्स काय आहेत, ते का तेही सांगतो मी. तर असं करताना मला जाणवलं की जो मांडतोय गाणं, विशेष करून गावडा जागरमध्ये, तो त्या दिवशी जागरामध्ये जसं म्हणतो तसं एरवी म्हणत नाही. तो कुठेतरी असा म्हणजे रिझर्वड असतो. त्याला कारण आहे, त्या मांडावर, त्या वातावरणात जे ते फुलतात, जे त्यांना एनर्जी येते, त्याच्यामध्ये त्यांची पट्टी बदलते, लय बदलते आणि एक वेगळाच माणूस तिथे दिसतो. त्यामुळे परत क्वेश्चनेअरच्या सोबत प्रत्यक्ष ती व्यक्ती सादर करताना त्या ठिकाणी जाऊन त्यांना रेकॉर्ड करणं आणि संपल्यानंतर म्हणजे पहाटे संपल्यानंतर पुन्हा प्रश्न विचारणं हे महत्त्वाचं ठरलं. कारण हे सगळं प्रॅक्टिकल बेस्ड आहे, फील्ड स्टडी आहे. हे पुस्तकी म्हणजे पुस्तकातनं मला मिळालं नसतं. कारण आमच्या दृष्टीने पट्टी बदलली असा उल्लेख होऊ शकतो, पण ती का बदलते, मूळ पट्टीच ती असते. कारण ते सगळ्यांसाठी असतं, देवत्वासाठी असतं. बरोबर. सो इथे आम्ही व्याकरणाचे, संगीताच्या व्याकरणाचे निकष नाही लावू शकत. हे प्रॉब्लेम थोडे थोडे आले. म्हणजे इवन स्टुडिओत आणून त्यांना रेकॉर्ड करताना त्यांचा तो आवेश म्हणूया आणि मांडावर त्यांचं म्हणणं हे फरक होता. ते सगळं बघावं लागलं. दुसरी गोष्ट काय की मी अभ्यासकांना संगीत जे जाणतात त्यांनासुद्धा का बोलावलं सांगतो. काही ठिकाणी एस्पेशली काल्यामध्ये शास्त्रीय संगीत जी परंपरा आहे त्याचा डायरेक्ट म्हणणार नाही मी, पण त्याचा कुठेतरी सिमिलॅरिटीज दिसतात. सो त्या सिमिलॅरिटीज काय आहेत याचा पण अभ्यास करावा लागला. जसं गावडा जागरमधल्या गाण्यांमध्ये लोकसंगीताचे काही सिमिलॅरिटीज दिसतात. याचा अर्थ असा नव्हे की लोकसंगीतातनं ते आलंय. दोघांचाही उगम एक आहे असं म्हणेन मी. या निष्कर्षाला मी पोचलो आहे. लोकसंगीतसुद्धा जिथनं आलं आहे आणि गावडा जागराचं संगीत जिथनं आलं आहे त्याचा उगम एक आहे. काल्यातलं जे संगीत आहे आणि आपलं शास्त्रीय संगीत आहे जे फॉर्मल, यांचंही कुठेतरी एकमेकांवर परिणाम झालेले आहेत. एकमेकांचा उगम कुठेतरी शोधावा लागणार आहे. हे शोधून काढण्यासाठी परत जे प्युअरली क्लासिकल म्युझिशियन्स होते त्यांना पण विचारावं लागलं. आणि अर्थात ज्यांना संगीतात तसं स्पेसिफिकली काही म्हणायचं नाही आहे अशा लोकांना पण विचारावं लागलं. कारण प्रभाव शेवटी महत्त्वाचा आहे. मला त्याचा माझ्यावर प्रभाव होतो हे मी संगीताचा जाणकार आहे म्हणून होतो असं नाही आहे. ते मला एकूण त्या फॉर्मबद्दल जे वाटतं त्याचा परिणाम जो होतो ते डॉक्युमेंट करणं महत्त्वाचं आहे. एक शेवटचा प्रश्न सर, की एकंदरीतच ह्या सगळ्या प्रकारांचं जे डॉक्युमेंटेशन आहे जे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचलं पाहिजे, तर काय नेमकं करणं गरजेचं आहे? सगळ्यात आधी म्हणजे आपण त्याचं सायंटिफिक डॉक्युमेंटेशन करणं गरजेचं आहे. म्हणजे काय की केवळ त्याचा व्हिडिओ आणि ऑडिओ करून नाही होणार. ते जे घडतंय ते कशा प्रकारे तिथपर्यंत त्या घडण्याच्या स्थितीत आलं ही माहिती पण मिळाली पाहिजे. त्याची शैली काय आहे, त्याच्यावर प्रभाव काय आहे, त्याच्याबद्दल अकॅडमिशियन्सची मतं यायला पाहिजेत, त्याच्याबद्दल कलाकारांची मतं यायला पाहिजेत, तिथल्या स्थानिकांची मतं यायला पाहिजेत. आणि मग
काय म्हणूया फॉर्मल जे एज्युकेशन घेतलेले आहेत जसं क्लासिकल म्युझिक असू दे किंवा क्लासिकल थिएटर असू दे यांचे पण विचार आपण मांडायला पाहिजेत आणि त्याबरोबर त्यांचे कॉस्ट्युम्स त्यांची वाद्यांचा उगम ती वाद्य तशीच का वाजवली जातात या गोष्टी पण आपण कुठेतरी रेकॉर्ड करून ठेवले पाहिजेत. त्यांचे नाद मी ते माझ्या ह्याच्यामध्ये पण मांडलं आहे की वाद्यांचे नाद आपण विसरत चाललो आहे. बरोबर. याला कारणं खूप आहेत. एक म्हणजे मायक्रोफोन आलेला आहे जो येणारच आपण काय करू शकत नाही. आर्टिफिशियल लाइटिंग आलेली आहे. हे नसतानाही त्याची जी एनर्जी आहे ती कशी होती का होती याचं डॉक्युमेंटेशन व्हायला पाहिजे. वाद्य ते तसंच का वाजवतात त्याचं कम्युनिकेशन व्हॅल्यू काय आहे त्यांचे प्रॉपर्टी काय वापरतात छोटे छोटे ते तसेच काय आहेत ह्या सगळ्याचं डॉक्युमेंटेशन व्हायला पाहिजे. आणि हे सायंटिफिक डॉक्युमेंटेशन झाल्यानंतर मग याचा प्रचार करायला याचा आधार घेऊन गावागावामध्ये जे इंटरेस्टेड थिएटर विद्यार्थी आहेत त्यांना हे सांगितलं पाहिजे की हे असं असं आहे. तुम्हाला जर पुढे न्यायचं असेल तर तुम्ही न्या पण तुम्ही अवेअर तरी व्हा. कारण तुम्हाला सांगतो की फॉर्मल एज्युकेशनमध्ये आपण या शैली शिकवत नाही यांच्याबद्दल मात्र शिकवतो नुसती माहिती देतो आपण. हां आपल्याला तेवढं ते एक पॅरेग्राफ लिहिण्यापुरतं येतं पण ते काय त्याच्या पाठी ती कम्युनिटीचा जो फील आहे किंवा गावामध्ये कालो करताना एकमेकांना कसं बांधले जातात लोक ती एनर्जी काय असते ते वातावरण काय असतं हे शिकवलं पाहिजे. म्हणजेच त्याचं महत्त्व वाढेल आणि पुढची पिढी म्हणण्यापेक्षा जे काही इंटरेस्टेड जे लोक आहेत थिएटरमध्ये असतील म्युझिकमध्ये असतील त्यांनी डॉक्युमेंटेशन बघावंच प्लस प्रत्यक्ष त्या दिवशी त्या रात्री म्हणूया त्या ठिकाणी जाऊन कार्यक्रम किंवा ते सादरीकरण बघावं तरच ते पुढे कुठेतरी त्याची गोडी लागेल किंवा ते पुढे जाईल. आता आम्ही मुलांना घेऊन काल्याचा परफॉर्मन्स केला होता. म्हणजे अनघा देशपांडे तिने ते बसवलं होतं. उल्हास वेलिंगकरांनी म्हणजे पंडित उल्हास वेलिंगकरांनी त्याचं कम्प्लीट म्युझिक पार्ट त्यांनी ट्रेन केलं होतं. ती मुलं आजही कॉलेजमध्ये गेली तरी ती गाणी म्हणतात काल्यातली. असं नाही की या पिढीला ते आवडणार नाही म्हणतात. हे आपण नवीन पिढीला कुठे ना कुठेतरी आपण कॉलेजमध्ये शाळेमध्ये वगैरे न्यू एज्युकेशन पॉलिसीबद्दल पण मी लिहिलं आहे त्याच्यामध्ये पण ते आलेलं आहे. पारंपरिक शिक्षक आहे त्यांना आपण आयडेंटिफाय करून ते शिकवायला लागायचं. असं नाही की प्रत्येकजण शिकणारा तो परफॉर्मरच होईल पण त्याला अवेअरनेस येईल त्याला कळेल की आपली परंपरा एवढी मोठी आहे आपलं लोकनाट्य असं असं घडतं हे महत्त्वाचं आहे. हे कुठेतरी जर झालं तर ते चेंजेस आर इनएव्हिटेबल त्याला आपण रोखू नाही शकत पण अवेअरनेस वाढेल हे करणं गरजेचं आहे. धन्यवाद. सो एकंदरीतच ह्या चर्चेद्वारे असं समजतंय की अचलपणा जो आहे तो कुठेतरी टिकून राहिला पाहिजे आणि तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणं अत्यंत महत्त्वाचं आहे तरच कुठेतरी आपल्या परंपरा ज्या आहेत त्या टिकून राहू शकतात. धन्यवाद सर. गोवन वार्तामध्ये तुम्ही इथे आलात आणि तुमच्या संशोधनाबद्दल आम्हाला जी माहिती दिली त्याबद्दल गोवन वार्ता लाईव्हच्या वतीनं मी तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. खूप खूप आभारी आहे.